इयत्ता चौथीच्या मित्रांनो नमस्कार. मी नयन स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण इयत्ता चौथीचा जो दुसरा धडा आहे बोलणारी नदी या धड्यावर आधारित काही प्रश्न उत्तरं पाहणार आहोत. चला सुरू करूयात आजच्या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे समानार्थी शब्द. मुलगी. मुलगी म्हणजे कन्या, लेक, तनुजा. हौस. हौस म्हणजे इच्छा, आवड, गोडी. युक्ती म्हणजे कल्पना. तर घरचे समानार्थी शब्द सदन, गृह, आलय, निलय, निकेतन, धाम असे भरपूर शब्द घराला आहेत. नदीचे समानार्थी शब्द सरिता, तटिनी, आपगा. दिवस म्हणजे दिन, वार, वासर. तर आई म्हणजे जननी, माता, माय, मातोश्री. गळ्याला कंठ किंवा घसा असंही म्हणतात. तर पाणी म्हणजे जल, नीर, उदक. तसंच बर्फ म्हणजे हिम. आणि शाळा विद्यालय. तर आनंद म्हणजे हर्ष, मोद, प्रमोद असे काही समानार्थी शब्द या धड्यावर आधारित आहेत. पुढचा प्रश्न. एका वाक्यात उत्तरे लिही. लीलाला कसली हौस होती? तर लीलाला इतरांच्या खोड्या करण्याची हौस होती. लीला काय करत नसे? लीला लोकांना त्रास देत नसे. लीलाला काय खावेसे वाटले? बर्फाचा गोळा लीलाला खावासा वाटला. बर्फाचा गोळा खाल्ल्यावर काय होऊ शकते? बर्फाचा गोळा खाल्ल्यावर गळ्याचा त्रास होऊ शकतो, घसा दुखू शकतो. लीलाला बर्फाचा गोळा खाण्याची परवानगी कोणी दिली? लीलाला बर्फाचा गोळा खाण्याची परवानगी नदीने दिली. भोला मामाने काय आणले होते? भोला मामाने पेढे आणले होते. आईने पेढ्यांचा डबा कुठे ठेवला होता? शिंकाळावरच्या बुट्टीमध्ये आईने पेढ्यांचा डबा ठेवला होता. माईने पेढे कुठून आणले? कपाटामधल्या डब्यातून माईंनी पेढे आणले. पेढा घेऊन लीला कुठं गेली? पेढा घेऊन लीला गोठ्याकडे गेली. नदीबाई कोणापेक्षा मोठी होती? तर नदीबाई ताई, आई आणि माईपेक्षा मोठी होती. लीलाच्या ताईचे नाव काय होते? लीलाच्या ताईचे नाव नीला होते. ती नीला कोणत्या वर्गात शिकत होती? नीला 7व्या वर्गात शिकत होती. लीला कोणत्या वर्गात शिकत होती? लीला 4थ्या वर्गात शिकत होती. लीलाच्या मामाचे नाव काय होते? लीलाच्या मामाचे नाव भोला मामा होते. मामा कोणाला म्हणतात? आईच्या भावाला मामा म्हणतात. आता दुसरा प्रश्न आहे. तुमच्या मनाने उत्तरं लिहायची आहेत. तुम्हाला काय खावेसे वाटते? मला इडली, डोसा, पाणीपुरी, पिझ्झा इत्यादी पदार्थ खावेसे वाटतात. घरातील मोठी माणसं कोणते पदार्थ खाऊ नयेत असे सांगतात? उघड्यावर विकली जाणारी शिळे पदार्थ खाऊ नयेत
असे ते सांगतात. तुम्हाला कंटाळा आल्यावर काय करावेसे वाटते? मला कंटाळा आल्यावर TV पाहावासा वाटतो, बाहेर फिरायला जावेसे वाटते, खेळावेसे वाटते किंवा झोपावे वाटते. शेवटी ळा असणारे शब्द. आधी आपण 2 अक्षरी शब्द पाहूयात. गळा, मळा, फळा, पळा, वळा, खेळा, काळा, शाळा असे कितीतरी 2 अक्षरी शब्द ज्याचा शेवट ळानी होत आहे. 3 अक्षरी शब्द काही पाहूयात. घोटाळा, मावळा, सावळा, कावळा, बावळा असे काही 3 अक्षरी शब्द आहेत. तर 4 अक्षरी शब्दांमध्ये घळाघळा, पळापळा, वेधशाळा, पावसाळा आणि खुळखुळा असे 4 अक्षरी शब्द आपल्याला पाहता येतात. कोण कोणाला म्हणाले? नको बुडवू शाळा. नीलाताई लीलाला म्हणाली. काय खाऊ आणलास? लीला भोला मामाला म्हणाली. किंवा लीलाने भोला मामाला विचारले, तू बदामी पेढे नदीत टाकलेस? आई नीलाताईला म्हणाली. काय ग लीला, नदी तुझ्याशी बोलते? माई लीलाला म्हणाली. किंवा माईने लीलाला विचारले. खालील शब्दांचे अनेक वचन करायचं आहे. तसं डबा, डबे, बैल, बैल. फक्त अनेक बैल असल्यावर त्या लच्या डोक्यावर एक अनुस्वार द्यायचा. बैल, बैल. नदी, नद्या. डोळा, डोळे. दिवस, दिवस. पुन्हा एक अनुस्वार द्यायचा. पेढा, पेढे. बहीण, बहिणी. मुलगी, मुली. मुलग्या नाही घर, घरे. गाव, गावे. या पाठात वावर हा शब्द आलेला आहे. या शब्दाचे 2 अर्थ सांगणारी वाक्य खाली दिलेली आहेत. ही पहा ही. याप्रमाणे 2 अर्थ असलेले इतर 5 शब्द शोधायचेत आणि त्या प्रत्येकाचेच असे 2 अर्थ दाखवणारी वाक्यसुद्धा लिहायची आहेत. जसं वावरमध्ये वावरचा अर्थ शेत पण होतो आणि वर्दळ, इकडे तिकडे येणं जाणं असा पण होतो. वाक्य दिलं होतं, रामजीच्या वावरात कापसाचे पीक आहे. इथे वावर म्हणजे शेत असा अर्थ घेतला आहे. तर सरपंचांच्या घरात लोकांचा नेहमी वावर असतो. इथे वावर वर्दळ म्हणून वापरला जातो आहे. आणखी असे कोणते शब्द सापडतात तुम्हाला? चला बघूयात. हार. फोटोला हार घातला. इथे हार म्हणजे फुलांची माळ. आणि आमची टीम क्रिकेटमध्ये हारली. इथे सुद्धा हार आहे, पण या हारचा अर्थ जिंकण्याचा विरुद्ध शब्द असा होतोय. पुढचं वाक्य पाहू. तुझे नाव काय? आणि नदीमध्ये नाव फिरत होती. इथे नाव या शब्दाचे 2 वेगवेगळे अर्थ आहेत. पहिल्या याच्यामध्ये व्यक्तीची ओळख, तर दुसऱ्यामध्ये नाव म्हणजे पाण्यातली होडी, जहाज, याला पण नाव म्हणतात. पुढचं पाहूयात. मान. जिराफांची मान उंच असते. इथे मान हा शब्द शरीराचा एक अवयव, बॉडी पार्ट म्हणून वापरला गेला आहे.
तर दुसरं वाक्य आहे आमच्या टीचरचा शाळेत मान आहे. इथे मान हा सन्मानाने किंवा मोठेपणा दाखवणारा शब्द वापरला गेला आहे. पुढे पाहूया. ताप. काल मला खूप ताप आला होता. इथे ताप हा अंग गरम होण्याच्या बाबतीत, एका आजाराबाबतीत वापरलेला आहे. तर नाना काकांना शेतात उंदरांचा ताप होता. इथे ताप म्हणजे त्रास या अर्थाने वापरला गेला आहे. तसंच कर. आपल्याला 2 कर असतात. कर म्हणजे हात. आणि दुसरा एक वाक्य वापरूयात. अनय अभ्यास कर. यामध्ये कर हा कृती म्हणून वापरता येतोय. आणखी आपल्याला परिसर अभ्यासमध्ये कर हा ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असतात, जसं नगरपालिका, ग्रामपंचायत, महानगरपालिका यांमध्ये या सगळ्या आपल्याकडून कर वसूल करतात. आपण जी काय मिळकत करतो त्यापासून काही कर घेतात आणि त्यापासूनच आपल्याला सुविधा उपलब्ध करून देतात. असा सुद्धा करचा एक अर्थ आहे, लक्षात ठेवा. यानंतर कोळी. पडक्या घरात कोळ्याचे जाळे दिसले. इथलचा कोळी हा एक कीटक आहे. तर काही कोळी लोक समुद्राची पूजा करतात. इथलचा कोळी हा मासे पकडणाऱ्या लोकांचा एक समाज त्या अर्थाने वापरला आहे. अशा पद्धतीने आपण बोलणारी नदी या पाठाचा स्वाध्याय पाहिला. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.